ऋतूला आणि ऋतूच्या पप्पांना अशी भाजलेली मटकी खूप जास्त आवडते, त्यामुळे मी त्यांना अशी मटकी वगैरे भाजून दिली. कारण नंतर मला जेवण वगैरे बनवायला घ्यायचं होतं. जेवण बनवल्यानंतर मला एक खूप मोठं काम होतं, ते म्हणजे फ्रीज वगैरे अरेंज करून ठेवायचा. इतक्या सगळ्या सासू सासऱ्यांनी भाज्या वगैरे आणल्या होत्या ना, तर त्या सगळ्या खोलायच्या, व्यवस्थित निवडून वगैरे ठेवायच्या. फ्रूट्स आणले होते, भाज्या आणल्या होत्या आणि आता एवढ्या सगळ्या भाज्या वगैरे पाहून ना मला असं वाटलं की पुढचा 1 आठवडा तरी अजिबात भाज्या आणण्याची गरज नाही आहे. इतकं सगळं सामान वगैरे घेऊन आणले होते आणि आंबे तर विचारूच नका. आंब्याची खूप मोठी बॅग वगैरे ते घेऊन आले होते. आता एवढं सगळं सामान अरेंज करून ठेवायचं किंवा नीट करून ठेवायचं म्हटल्यानंतर खूप सगळा टाईम जाणार होता माझा. म्हणून आधी मी जेवण वगैरे बनवून घ्यायचाच विचार केला. जेवण वगैरे बनवून झाल्यानंतर मग हे आरामात ठेवता येईल म्हणून आधी कुकिंग वगैरे करून घेतली. माझ्या भाकरी होईपर्यंत सासूबाईंनी मला गवार निवडून दिली आणि मस्त मी ती गवारच केली. गावरान गवार होती, त्यांनी निवडून दिली आणि मग मी इकडे लगेच भाकरी झाल्यानंतर गवारची भाजी पण करून घेतली. आता हे दोघे येणार आहेत आणि पीठ पण संपलं होतं, म्हणून मी थोडं एक्स्ट्राचं ज्वारीचं दळून आणलं होतं. कारण माझ्या सासऱ्यांना अजिबात चपाती खायला आवडत नाही, त्यामुळे मी त्यांच्यासाठी हे एक्स्ट्राचं ज्वारीचं पीठ दळून आणलं होतं. किचनमध्ये तर इतकं सगळं सामान झालं होतं ना, मला झाडू मारणंसुद्धा कठीण जात होतं. पण ऑप्शन नव्हतं, कारण हे दुसरीकडे ठेवायला तर जागाच नाही आहे आणि मला हे किचनमध्येच फ्रीजमध्ये वगैरे सामान ठेवायचं होतं, म्हणून मी याला सध्या तरी किचनमध्येच ठेवून दिलेलं होतं. कसा बसा मी ते झाडू तर मारून घेतला आणि हे बघा सासूबाईंनी आमच्यासाठी एवढे छान जांभळं खराब होतील म्हणून ती बॉक्समध्ये अरेंज करून आणली होती. आणि इतकं सगळं सामान, डाळी वगैरे, भाज्या, कढीपत्ता, जेवढं पण शक्य नाही आहे त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी सामान आणलं होतं आमच्यासाठी. एवढं जास्त सामान होतं ना की मला समजत नव्हतं मी स्टार्ट कशापासून करू आणि हे कशामध्ये अरेंज करून ठेवू, फ्रीजमध्ये काय काय ठेवू, कसं मॅनेज करून ठेवू, हे काहीच कळत नव्हतं. मी एक गोष्टी आवरायला सुरुवात केली. तसं माझे काही मी फ्रीजचे जे बॉक्सेस वगैरे आहेत ते थोडे खाली करून घेतले आणि त्याच्यामध्ये थोडंसं जे बसेल तेवढं सामान मी बसवून टाकलं. जेवण बनवण्यात आणि थोडंसं किचनचा ओटा वगैरे क्लीन करण्यात थोडा वेळ गेला आणि त्याच्यानंतर जेवणाची वेळ पण होत आली होती, म्हणून मी इथं भाज्यांची क्लिनिंग वगैरे नाहीच केली. जेवढं पण काय थोडं शक्य आहे तेवढेच बरोबर करून घेतलं. त्यानंतर जेवण वगैरे करायचं होतं म्हणून हे जरा फास्ट करून घेतलं मी आधी. आता हे एवढं सगळं पाहून खरंच वाटतं की नेक्स्ट वीक अजिबात भाजी आणण्याची गरज तर नाहीच आहे. सासूबाईंनी माझ्यासाठी त्यांनी बनवलेला गावाकडे सांडगा आणला आहे, पण मी सांडग्याची भाजी अजून एकदाही बनवलेली नाही आणि मला काहीच आयडिया नाही की ती कशी वगैरे बनवायची. मी खाल्ली आहे जेव्हा माझ्या आईच्या हातची वगैरे खाल्लेली आहे मी, पण मला बनवायची कशी आहे काय माहिती नाही. आता मला नक्कीच यूट्यूबवर वगैरे याची रेसिपी मला बघावी लागणार, नाही तर मग सासूबाईंना वगैरे विचारावी लागणार. तशी तर सांडग्याची भाजी मला अजिबातच आवडत नाही, पण मी ऑफिसमध्ये माझ्या कलिगच्या टिफिनमधली एकदा खाल्ली होती तेव्हापासून मला सांडग्याची भाजी इतकी आवडायला लागली ना. मला त्याच्या मम्मीने बनवलेली भाजी कधी असं होतं की आपल्याला आपल्या घरातल्यांच्या हातच्या भाज्या खाऊन एवढं जास्त बोर झालेलं असतं ना, किंवा त्यांची करण्याची पद्धत आपल्याला आवडत नाही, पण तीच भाजी जर आपण दुसऱ्यांच्या हातची खाल्ली ना तर खरंच आपल्याला कदाचित आवडू शकते. तसंच काही माझं या सांडग्याच्या भाजीबद्दल झालं होतं. सासूबाई आणि मी मस्त गप्पा मारत किचनमध्ये सामान अरेंज करत होतो. त्या मस्त माझ्याशी बसून गप्पा मारत होत्या. भाजी नीट ठेवताना माझ्यासोबतच सासूबाई पण माझ्यासोबत गप्पा मारायला तर किचनमध्येच बसल्या होत्या आणि त्या बसल्यात म्हणून आम्ही दोघी मस्त गप्पा मारत बसलो होतो. बरेच दिवसानंतर भेटल्यानंतर गावाकडच्या गप्पा, इकडच्या तिकडच्या सगळ्यांच्या गप्पा निघतातच आणि मग असंच करत माझं सामान पण इकडं ठेवत होते मी.
सगळं तयारी तर करून झाली होती, पण सासरे म्हणाले की अजून तरी काही भूक नाही, थोडा वेळ 15-20 मिनिट थांबूया, कारण ऋतूच्या पप्पांची मीटिंग चालू होती आणि त्याच्याचमुळे ते म्हणाले की नाही, त्यांचं होईपर्यंत आपण थांबू. म्हणून आता वेळ शिल्लक आहेच, तर मग मी तर थोडीशी बेडरूमची क्लिनिंग वगैरे करायला घेतली, कारण दुपारपासून मला काही एवढं जास्त आवरायला वेळ वगैरे मिळाला नव्हता आणि थोडासा इकडे राडा पण झालेला होता. कपडे वगैरे फोल्ड करून मी कपाटामध्ये वगैरे ठेवले. नेक्स्ट डेला हे सकाळीच लवकर उठून देवदर्शनासाठी गेले होते आणि मी आणि ऋतू घरीच होतो. तेव्हा मग ते येण्यापूर्वी मग थोडीशी घरातली कामं वगैरे करून घेतली मी आणि ते देहू आळंदी वगैरे करूनच येणार होते. मग आल्यानंतर त्यांना भूक वगैरे लागेल म्हणून मी आधी इकडे स्वयंपाक बनवण्यासाठी तयारी चालू केली. सासू-सासऱ्यांबरोबर माझ्या जावेचा मुलगा पण आलेला आहे आणि त्याला तर खूप भूक लागेल म्हणून मग त्याच्यासाठी आमरस वगैरे बनवला मी आणि ते माझं जेवण वगैरे बनवून झालं, तरी पण माझ्याकडे अजून टाईम बाकी होता. तर ग्रोसरी वगैरे इकडे भरून जरा ठेवली मी, कारण नंतर अजिबात टाईम नाही मिळणार. ते लोक आले की मग त्यांना जेवायला वाढणं वगैरे हे सगळ्या गोष्टी चालू होतात. मग मी ते येण्याच्या आधीच थोडासा वेळ बाकी होता म्हणून थोडंसं सामान वगैरे भरून ठेवलं. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.